नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे परत एकदा टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण 7 लेक्चर त्या ठिकाणी घेतले होते, बरोबर. आणि आपलं 8वं लेक्चर त्या ठिकाणी राहिलं होतं, ते मॅग्नेटिक सर्किटचं त्या ठिकाणी होतं, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी खूप साऱ्या कालावधीनंतर आपण आज परत एकदा लेक्चर घेतोय. काही प्रॉब्लेम्स होते वगैरे वगैरे गोष्टी. तर या ठिकाणी बघा, मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपण काय काय गोष्टी बघितल्या होत्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले बघून घ्यायच्या. कारण मित्रांनो, मॅग्नेटिक सर्किटचं बेसिकचं जे 7 नंबरचं लेक्चर आहे, कोणतं 7 नंबरचं, ते जर तुम्ही बघितलं नाही तर 8 नंबरचं लेक्चर तुम्हाला काहीच कळणार नाही आहे. का? कारण 8 नंबरच्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे 8 नंबरच्या लेक्चरच्या, त्या डिपेंड असणारे 7 नंबरच्या पूर्ण लेक्चरवरती. ओके, तर 7 नंबरचं लेक्चर बघून घ्या, नंतर या ठिकाणी 8 नंबरचं लेक्चर बघा. ओके, या ठिकाणी पेन सेट करून घेतो बघा. एकच मिनिट या ठिकाणी मला टाइम द्या. ओके, तर या ठिकाणी मॅग्नेटिक सर्किटमध्ये मित्रांनो बेसिक सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या होत्या. आणि तिथून पुढं जे काय आपलं राहिलं होतं ते मी तुम्हाला बोललो होतो की पुढच्या एका सेशनमध्ये मॅग्नेटिक सर्किट आपलं त्या ठिकाणी संपून जाणार आहे, बरोबर आहे की नाही. आता आपण या ठिकाणी समोरचा या ठिकाणी ज्या काही गोष्टी आहेत ते या ठिकाणी घेऊन टाकूया. बघा मित्रांनो, आता आपल्याला इथून पुढे या ठिकाणी कशा पद्धतीने सेशन घ्यायची ते तुम्हाला सगळ्यात पहिले मी सांगून देतो. बघा, आपण या ठिकाणी जर आता मॅग्नेटिक सर्किट हा चॅप्टर या ठिकाणी जर कंप्लीट केला तर याच्या पुढे आपल्याला काय घ्यायचंय, AC सर्किट घ्यायचंय, बरोबर. त्यानंतर मेजरमेंट, काय मेजरमेंट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आपला मॅग्नेटिक सर्किट झाला, नंतर AC सर्किट, नंतर मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय. आणि मेजरमेंट झाल्यानंतर आपल्याला मशीनला मशीनला त्या ठिकाणी सुरुवात करायची. आणि मशीन झाल्यानंतर परत पॉवर सिस्टम आणि पॉवर सिस्टम झाल्यानंतर मग आपलं जे कोणते आपले मिसलिनियस पार्ट असते, मग सिम्बॉल झाला, त्यानंतर एक्सटिंग्युशर झाले, त्यानंतर त्या ठिकाणी आपला बॅटरी चॅप्टर झाला, त्यानंतर अंडरग्राऊंड केबल झाला, किंवा त्यामध्ये सुद्धा मशीनचे सिंगल फेज वगैरे वगैरेचे काही पार्ट त्या ठिकाणी राहतात, ते सगळे आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. ओके, तर असंच आपलं या ठिकाणी काय असणार आहे, रुटीन असणार आहे. आणि त्यानुसार आपण सगळे सेशन त्या ठिकाणी घेणार आहे. मित्रांनो, ही यूट्यूबवरती आपण फ्री त्या ठिकाणी घेतोय. ही बॅच आपल्या याच्या ॲप्लिकेशन जे आहे आपलं टेक्निकल यूट्यूबवाला, त्या ॲप्लिकेशनवरती ही बॅच आपण टाकणार आहे. ऑल एनी सिलेबस सगळा त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. पूर्ण सिलेबस आपला यूट्यूबवरती नसणार आहे, बरोबर आहे का नाही. तरी आपण बेसिकचं सगळं काही या ठिकाणी देतोय आणि कंटिन्यू सगळे लेक्चर आपण या ठिकाणी घेणार आहे. पण असं स्टेप बाय स्टेप सगळं एकदम परफेक्टली या ठिकाणी जे आहे, जो की तुम्हाला सगळा टेक्निकलचा सिलेबस कंप्लीट जो करावा लागणार आहे, तो कंप्लीट तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटेल, काही नाही भेटणार, बरोबर आहे. तर आपण आजच्या सेशनला या ठिकाणी सुरुवात करूया. जे काय भेटतंय मित्रांनो ते या ठिकाणी तुम्ही घेऊन टाका. बस अभ्यास मन लावून करा, कारण या ठिकाणी केलेल्या गोष्टी वाया जात नाही, बरोबर आहे की नाही. तर चला या ठिकाणी सुरुवात करूया. मित्रांनो, मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपल्याला काय फोर्सेस त्या ठिकाणी बघायला भेटते. काय बघायला भेटते? फोर्सेस. मग फोर्समध्ये त्या ठिकाणी त्याचे फॉर्म्युले असतात. काय असतात? फॉर्म्युले. मग ते फॉर्म्युले कशासाठी आपल्याला बघायचे? फॉर्म्युले आल्यानंतर आपल्याला वाटते भीती, बरोबर आहे का नाही. मग भीती वाटू द्यायची का नाही, कारण ते आपल्याला पाठ करायचे नाहीये. जसं तुम्ही कंटिन्यू रिव्हिजन करसाल, रिव्हिजन कसं करायचं तेही सांगतो. तसं रिव्हिजन करता करता या सगळ्या गोष्टी तुमच्या एकदम माइंडमध्ये, कम्प्युटरच्या मेमरीमध्ये जसं सेव्ह होतं ना, तसं सेव्ह होणार आहे. कसं करायचं, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, जे फोर्सेस आहे त्याचे जे काही फॉर्म्युले असणार आहे, ते फॉर्म्युल्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल क्वेश्चन त्या ठिकाणी बनतो. मग या ठिकाणी आपण एक एक त्या ठिकाणी घेऊन टाकूया. ओके, आता पहिलं तुम्हाला या ठिकाणी फोर्सचा जो काय फॉर्म्युला बघायचा आहे, तो F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. एम म्हणजे मी काय तुम्हाला बोललो, मास, MASS. आणि ए म्हणजे मी तुम्हाला काय बोललो, ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन. ओके, ॲक्सलरेशन तुम्हाला या ठिकाणी मी बोललो. मग याचं दोघांना मिळून या ठिकाणी काय झालं, एक फॉर्म्युला तयार झाला. आणि त्या फॉर्म्युल्यावरती न्यूमेरिकल क्वेश्चन कशा पद्धतीने बनतो ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, पेपरमध्ये तुम्हाला काय केलं जाईल,
मास किंवा ॲक्सलरेशन दिलं जाईल. काय? मास किंवा ॲक्सलरेशन. एकच मिनिट. या ठिकाणी बघा, मास किंवा ॲक्सलरेशन दिलं जाईल, किंवा मास आणि फोर्स दिला जाईल, किंवा फोर्स किंवा ॲक्सलरेशन दिलं जाईल, आणि कोणतंही एक पॅरामीटर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल. म्हणजे कसं? कोणतेही 2 पॅरामीटर तुम्हाला दिले आणि कोणताही एक पॅरामीटर त्या ठिकाणी विचारून घेतला. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने न्यूमेरिकलचा साधा प्रश्न या ठिकाणी ITIच्या मुलांना विचारल्या जातो. त्यामुळे हे फॉर्म्युले तुम्हाला काय करावं लागतात? या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतात. घोकणपट्टी करून, पाठ करून जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर पेपरला, हा जो पेपर असतो ना, तो लय खतरनाक असतो. तो काय करतो माहिती आहे का? जे काही केलेलं पाठांतर असते ना, त्याला इंटरेस्ट देत नाही त्याच्यापर्यंत. मग कधी लक्षात ठेवा मित्रांनो, घोकणपट्टी करू नका. कोणत्याही गोष्टी लक्षात कशा पद्धतीने ठेवा, समजून घ्या आणि त्या पद्धतीने ते लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी काही लोक या ठिकाणी मी बघितले की या ठिकाणी ITIचा पेपर काढायचा आहे आणि इंजिनिअरिंगचे त्या ठिकाणी क्लास करतात. यांचा इंजिनिअरिंगचाही पेपर निघत नाही आणि यांचा ITIचाही पेपर निघत नाही. इकूनही हुकतात आणि इकूनही हुकतात. मित्रांनो, जी गोष्ट तुम्हाला करायची आहे, सेशन पहिलं आहे आपलं, त्यामुळे एवढ्या गोष्टी सांगतोय असं समजू नका की मी टाइमपास करतोय. बरोबर आहे की नाही? तुमच्या महत्त्वाच्या, तुमच्या कामाच्या ह्या गोष्टी या ठिकाणी असणार आहे. बरोबर आहे? तर मित्रांनो, जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ना, त्या गोष्टीवरती फोकस करून त्या गोष्टीवरती तुम्हाला काम करावं लागतं. एवढं कधी लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही? लग्न करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? चांगली मुलगी भेटण्यासाठी काहीतरी गोष्टी करावं लागेल. बरोबर आहे की नाही? मग लग्न करायचं आहे आणि तुम्ही काहीतरी बाकीच गोष्टी करताय, यानुसार तुमचं लग्न होणार आहे का? नाही आहे. समजण्यासाठी काही गोष्टी सांगाव्या लागतात. या ठिकाणी तुम्हाला कळायला पाहिजे. तर या ठिकाणी ITIच्याच या ठिकाणी क्लास करा, तोच अभ्यास करा. करायचं 1 नंबरचा आहे आणि 10 नंबरचा अभ्यास करून त्या ठिकाणी होणार नाही. 1 नंबरचंच करा ना, कशाला करता एवढं? बरोबर आहे की नाही? बघा, आपला एक फॉर्म्युला या ठिकाणी संपलाय. ओके, असे 2 फॉर्म्युले एवढेच सोपे असणार आहे, एकदम छोटे. बरोबर आहे की नाही? तर दुसरा फॉर्म्युला या ठिकाणी बघा, फोर्सचा काय असतो? F इज इक्वल टू तुमचा BIL साइन थिटा. ओके, तर तुमचा B काय आहे, I काय आहे, L काय आहे, एकदम पद्धतशीर मी परफेक्ट तुम्हाला सांगणार आहे. बघा, आपलं 7 नंबरचं लेक्चर झालं, त्या ठिकाणी मी मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी शिकवली होती. त्याचा फॉर्म्युला होता फाय बाय ए हा त्याचा काय होता? फॉर्म्युला होता. ती काय होती? तुमची डेन्सिटी होती. युनिट काय होतं? फ्लक्स डेन्सिटीचं मित्रांनो, ते तुम्हाला सांगितलं होतं. या गोष्टी यासाठी सांगतोय की तुमचं नंबर 8चं लेक्चर होताना नंबर 7च्या लेक्चरचं सुद्धा रिव्हिजन या ठिकाणी होणार आहे. आपले सगळे सेशन अशाच पद्धतीचे राजाओ या ठिकाणी राहणार आहे. ओके, तर या ठिकाणी तुमचं युनिट बघून घ्यायचं आहे, त्याचा फॉर्म्युला बघून घ्यायचा आहे, सगळ्या गोष्टी बघायच्या आहे, ते तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटलं. ओके, बी म्हणजे तुमची डेन्सिटी. काय? फ्लक्स डेन्सिटी. ओके, फ्लक्स डेन्सिटी. बी म्हणजे आय म्हणजे काय? तुमचा सगळ्या जनतेला माहिती आहे, CURRENT. काय झाला? तुमचा करंट झाला. ओके, आणि L म्हणजे राजाओ काय? अशा पद्धतीने तुमचा L मी या ठिकाणी काढून दाखवतो. ॲक्टिव्ह लेंथ ऑफ कंडक्टर. ॲक्टिव्ह लेंथ म्हणजे काय असतं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी राजाओ समजून सांगणार आहे. ॲक्टिव्ह लेंथ ऑफ कंडक्टर. काय? कंडक्टर काय असणार आहे? तुमची ॲक्टिव्ह लेंथ ऑफ कंडक्टर म्हणजेच तुमचा L असणार आहे. ओके, तर या ठिकाणी सुद्धा काय केलं जाईल? बाकीचे सगळे पॅरामीटर सांगितले जातील आणि फोर्स तुम्हाला काढायचा सांगतील. म्हणजे आता या ठिकाणी बाकीचे सगळे पॅरामीटर दिले जातील आणि कोणतंही एक पॅरामीटर तुम्हाला फाइंड करायला त्या ठिकाणी प्रश्नामध्ये लावतील. बरोबर आहे का? ॲक्टिव्ह लेंथ म्हणजे काय मित्रांनो? बघा, हा एक तुमचा कंडक्टर आहे. बरं का, हा एक कंडक्टर आहे. तर एवढा कंडक्टर हा मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे. एवढ्या कंडक्टरमधून तुमचा करंट पास होतोय आणि त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे. एवढा, हा बाकीचा नाही, हा एवढा आहे. मग याला तुम्ही ॲक्टिव्ह लेंथ म्हटलं. कुणाची? या कंडक्टरची. मग कळालं तुम्हाला ॲक्टिव्ह लेंथ ऑफ कंडक्टर म्हणजे काय? तेवढा कंडक्टर हा मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे किंवा तेवढ्या कंडक्टरमधून तुमचा करंट पास होतोय. ओके, त्यालाच तुम्ही काय म्हणतात? ॲक्टिव्ह लेंथ ऑफ कंडक्टर. ओके, मग हाही फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी राजाओ कळाला का? मला एकदा कन्फर्मेशन द्या, हा फॉर्म्युला तुम्हाला कळाला का? एकाच मिनिटात
बघा कळाला तुम्हाला हा फॉर्म्युला, कळायलाच पाहिजे, काय कळायलाच पाहिजे. ओके, हे खालचं मी या ठिकाणी कट करून टाकतोय बघा, आणि ह्या काही गोष्टी या ठिकाणी थोडं छोटं करतोय, म्हणजे आपल्याला खाली अजून एक जो फॉर्म्युला बघायचा आहे त्याच्यासाठी जागा उरेल. बघा 3 नंबरचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघूया, तो सुद्धा असाच एकदम सोपा असणार आहे. फोर्स म्हणजे आपण त्याला यपने दर्शवतो. हा झाला तुमचा क्यू, हा झाला तुमचा बी, ही झाली तुमचा व्ही, म्हणजे हा झाला तुमचा व्ही, आणि पुढे साईन थीटा. ओके, आता क्यू म्हणजे काय राजा हो? क्यू म्हणजे कॅपॅसिटरच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला मी शिकवलं, बरोबर आहे की नाही? कधी लक्षात ठेवा, नंबर 1चं 2चं 3चं 4चं 5चं हे सगळे जे काही लेक्चर असतात ना, हे एकमेकांवरती डिपेंड असतात. शिकवणारा कधी काय करतो माहिती आहे का? पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी, असं तुम्हाला एका एका पायरीने वरती नेत असतो. पण तुम्ही जर ह्याच पायरीवर उडी मारली, इथे टिकणार नाही आणि याच्या वरच्या पायरीवरही जाऊ शकणार नाही. त्यामुळे सुरुवात कधी राजा हो, नंबर 1च्या पायरीपासूनच करायची आहे. बेसिकपासूनच त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागतं, बरोबर आहे की नाही? आता क्यू म्हणजे राजा तुमचा चार्ज, बरोबर आहे? चार्ज बिटवीन मग 2 कंडक्टर, हा क्यू काय आपला चार्ज आहे. पण कुठला चार्ज? हा चार्ज आहे बरं का, या ठिकाणी चार्ज बिटवीन बोथ कंडक्टर, म्हणजे 2 कंडक्टर, चार्ज बिटवीन कंडक्टर, म्हणजे कंडक्टर मधला चार्ज हा तुमचा असणार आहे. बघा क्यू म्हणजे चार्ज बिटवीन कंडक्टर अँड मॅग्नेटिक लाईन, LINE. ओके, मग क्यू म्हणजे तुम्हाला कळालं काय आहे? चार्ज बिटवीन कंडक्टर. एवढंही जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. 2 कंडक्टर जे आहे आपले या ठिकाणी, त्या कंडक्टरमधला जो काही चार्ज असणार आहे तो तुमचा क्यू असणार आहे. ओके, क्यू कळाला. बी म्हणजे तुम्हाला डेन्सिटी, ते मी वरतीच तुम्हाला सांगितले, बरोबर आहे? कुठे? या फॉर्म्युल्यामध्ये, बरोबर आहे की नाही? आता पुढे तुम्हाला मला सांगायची आहे व्हेलॉसिटी. व्ही म्हणजे काय आहे? व्हेलॉसिटी. काय आहे? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? डिस्प्लेसमेंट. काय वरती लिहितो बघा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा फॉर्म्युला असतो राजा हो तुमच्या व्हेलॉसिटीचा. डिस्प्लेसमेंट, माझं अक्षर लक्षात येत नसन तुम्हाला, डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे तुमची व्हेलॉसिटी झाली, बरोबर आहे? आता यावरती तुम्हाला व्हेलॉसिटीचं SI युनिट काढता येतं, जर तुम्हाला विचारलं तर, बरोबर आहे की नाही? मग ते आपण या ठिकाणी आता शिकून घ्यायचं. डिस्प्लेसमेंट कशामध्ये लिहायचं आपल्याला? मीटरमध्ये. आणि हा टाइम कशामध्ये लिहायचा? सेकंडमध्ये. मग व्हेलॉसिटीचं SI युनिट तुम्हाला या ठिकाणी शिकायला भेटलं, मग ते काय आहे? मीटर पर सेकंद. ओके, मग एका ठिकाणी तुम्हाला एकापेक्षा जास्त गोष्टी शिकायला भेटतात, ते तुम्हाला कन्सेप्ट वाईज चालावं लागतं. जर पाठांतर केलं, हा फॉर्म्युला, हे क्यू बी व्ही झालं, असं नाही. क्यू म्हणजे काय? बी म्हणजे काय? व्ही म्हणजे काय? मग व्हेलॉसिटी आली, मग व्हेलॉसिटी म्हणजे काय? त्याचा फॉर्म्युला, त्याचं SI युनिट, स्टेप बाय स्टेप, 1 पायरी 2 पायरी 3 पायरी, असं स्टेप बाय स्टेप चाललं तर पाठ करायचं काम नाही आहे. असे जे काय फोर्स जो होता तुमचा, त्याचे जे काय फॉर्म्युले होते राजा हो, ते आपण या ठिकाणी बघितलेले आहे. आता मॅग्नेटिक सर्किटमध्ये हाय लेवलच्या पण काही गोष्टी आहे, बरं का? हाय लेवलच्याही काही गोष्टी आहे, तुम्हाला त्याची गरज नाही आहे. ज्या गोष्टीची गरज आहे, त्या आपण या ठिकाणी घेणार आहे. काही लोक 4 ठिकाणी लेक्चर करतात, 10 शिक्षकांचे लेक्चर करतात. मग यांनी असं सांगितलं होतं, त्यांनी तसं सांगितलं होतं. ते ना घरचे राहतात ना घाटचे राहतात, ना घरी का ना घाट का, बरोबर आहे की नाही? त्यामुळे एक करा, चांगलं करा आणि परफेक्ट करा. आता त्यानंतर मॅग्नेटिक सर्किटमध्ये ITIच्या मुलांसाठी महत्त्वाचा प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो, तोही एका न्यूमेरिकलवरती आहे मित्रांनो. मॅग्नेटिक कपलिंग ऑफ कोइफिशियंट म्हणून हा एक आपला पॉईंट असतो. त्यामध्ये एक तुम्हाला फॉर्म्युला त्या ठिकाणी बघायला भेटतो, तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, M = K इंटू म्हणतो म्हणजे काय असणार आहे? त्या ठिकाणी असणार आहे गुणाकार. पुढे लिहिलं मी L1 × L2. मी असं का लिहिलं असेल बरं?
कुणी सांगू शकतं मी असं का लिहिलं असन, हा फॉर्म्युला कशाचा असन, सगळ्या गोष्टी मी समजून सांगणार आहे, काळजी करू नका. जो तुमचा यम असणार आहे राजाओ, कोणता यम, हा म्युच्युअल इंडक्टन्स असणार आहे. म्युच्युअल इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्स या गोष्टी आपल्याला मशीनमध्ये शिकायच्या आहे. जर इथंच जर शिकलं तर केळी, अंडी, दूध सगळं मिक्स होऊन तुमच्या पोटामध्ये पॉयझन तयार होईल आणि पॉयझन तयार झाल्यानंतर पुढचं तुम्ही काहीच करू शकणार नाही आहे. बरोबर आहे की नाही? मग आपण काय करू, थोडं थोडं घेऊ. बरोबर आहे का? तर म्युच्युअल इंडक्टन्स, ओके, हा आहे तुमचा म्युच्युअल इंडक्टन्स. दुसरा दिसतोय तुम्हाला त्या ठिकाणी के. के म्हणजे काय राजा हो? कोइफिशियंट ऑफ कपलिंग, अ मॅग्नेटिक कपलिंग कोइफिशियंट. हा जो तुम्ही टॉपिक शिकताय त्याच्याच नावावरती हे नाव आहे. काय मग? कोइफिशियंट. कोइफिशियंट ऑफ कपलिंग. कपलिंग हा शब्द तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असतो. कपलिंग म्हणजे काय? कपल, बोथ, वन अँड वन, बोथ, दोघांचं मिळून झालं कपल. कपल, चांगल्याच गोष्टी या ठिकाणी यामधून तुम्हाला शिकायला भेटणार आहे. हे कपलचं खूप साऱ्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती असेलच. हे दोघांचं मिळून कपल झालं आणि त्याच्याच नावानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे के इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ कपलिंग. ओके, मग या ठिकाणी के पण झाला राजाव तुमचा. आता पुढं काय बघायचं आहे तुम्हाला? तुमचा एल. मग तुमचा L1 आणि L2 दोन्ही सोबत लिहितो मी आणि याला म्हणतो सेल्फ इंडक्टन्स. काय म्हणतो? SELF, सेल्फ इंडक्टन्स. इंडक्टन्स, ओके. हे असे सगळे तुमचे 3 पॅरामीटर या फॉर्म्युल्यामध्ये वापरलेले आहे. तर यामध्ये तुम्ही ट्रिक लावायची. काय? काहीतरी ट्रिक लावायची आणि त्या ट्रिकनुसार हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यम म्हणजे काहीतरी म्हणायचं, के म्हणजे काहीतरी म्हणायचं आणि यल म्हणजे काहीतरी म्हणायचं आहे. मग काही म्हणसान बरं का. मग तुमच्यानुसार सगळ्यांच्या वेगवेगळ्या ट्रिक असू शकतात बरं का. काय विषय असतो माहिती आहे का, की टेक्निकल नॉलेज घेताना, थेरॉटिकल नॉलेज घेताना जर प्रत्येक गोष्टीला जर कन्सेप्ट वाईज न लक्षात ठेवता ट्रिक लावून जर लक्षात ठेवलं ना मित्रांनो, तर ट्रिक लक्षात राहतात बरं का. ह्या ज्या ट्रिक आहे किती खतरनाक आहे मी तुम्हाला सांगतो. ह्या ट्रिक लक्षात राहतात, पण या खूप साऱ्या ट्रिक, कोणती ट्रिक नेमकी कशाची आहे ना तेच लक्षात राहत नाही. मग कोणती कशाला, कोणती कशाला. त्यामुळे कन्सेप्टनुसार लक्षात ठेवा, ट्रिक लावायची ना. काही काही अशा गोष्टी असतात की त्या ठिकाणी कन्सेप्ट नसतो, एकदम थेरॉटिकल असतं आणि मग त्या ठिकाणी ट्रिक लावल्याशिवाय ते लक्षात राहत नाही. तशा ठिकाणी ट्रिक लावायची. बरोबर आहे. हा तुमचा फॉर्म्युला झाला राजा हो या ठिकाणी. आता या फॉर्म्युल्यानुसार या ठिकाणी याला उलटं सुलटं करून खूप सारे फॉर्म्युले त्या ठिकाणी बनतात. आता कधी लक्षात ठेवा, हा के हा आणि हा L1 आणि हा L2 हे दोघं कसे राजा हो? गुणाकारात आहे. मग प्रत्येक वेळेस फॉर्म्युला चेंज करताना ते दोघं गुणाकारातच राहिले पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी दुसरा फॉर्म्युला कसा आपण बनवू शकतो ते तुम्हाला मी सांगतो. आता हा के हे बघा, बरोबर आहे. के बरोबर हा वरती यम जाणार आणि खाली येणार तुमचे L1 इंटू L2. कधी लक्षात ठेवा, जो छेदस्थानीचा पॅरामीटर जो असतो ना तो या इकडच्या पॅरामीटर सोबत गुणाकारात असतो आणि जो वरचा पॅरामीटर आहे मग तो त्याच्यासोबत कशामध्ये जात असेल? भागाकारामध्ये. बरोबर आहे का नाही? मग याच्यानुसार तुम्ही जर ह्या शॉर्टली नॉर्मली कन्सेप्ट तुम्हाला जर माहीत असेल पहिल्या की हा खालचा पॅरामीटर आहे, हा त्याच्यासोबत गुणाकारामध्ये असतो, तर तुम्ही याच्यासोबत बनवू शकता. मग हा इथे कशामध्ये आता? के सोबत गुणाकारामध्ये आहे. हा जर इकडे गेला, परत हा इकडे जर गेला तो भागाकारामध्ये जाईल. मग गेला की हा इकडे गेला, इथे बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी तो हा यमच्या खाली आला, हा यमच्या खाली आला आणि हा के ह्या बरोबरच्या इकडे राहिला. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी यमनुसार बनला, के नुसार बनला. आता या ठिकाणी तुम्ही एक बघू शकता, के आणि L1 आणि L2 हे दोघं गुणाकारामध्ये आहे. तर त्यानुसार या ठिकाणी बनलाच फॉर्म्युला. बरोबर आहे की नाही? याचं तुम्हाला काही आता सांगायचं काम नाही आहे. तर यानुसार तुम्हाला याच्यावरती प्रॉब्लेम्स येतात. मग काय येतील? यम आणि के दिल्या जातील किंवा L1 L2 दोन्ही पण. L म्हणजे तुमचा इंडक्टन्स आहे. काय इंडक्टन्सचा मी तुम्हाला हे युनिट सांगितलं होतं राजा. काय युनिट काय होतं? हेनरी होतं ना. म्हणून या ठिकाणी L1च्या आणि L2च्या दोन्ही सेपरेट एक्झाम्पल 12, 18 अशा किमती दिल्या राहील
आणि 12 हेनरी, 18 हेनरी असं तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. बरोबर आहे. मग ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला किमती दिल्या जाईल. केची किंमत दिली जाईल. मग केची कितीतरी किंमत 0.8, 9, 7, 6, 0.8. ओके. मग अशा किमती ठेवायच्या. 0.8 गुणिले हे कंसामध्ये 12 आणि 18, 12 गुणिले 18 अशा पद्धतीने हे जर सोडवलं तर तुम्हाला या ठिकाणी काय भेटून जाईल? काय भेटून जाईल तुम्हाला या ठिकाणी? यम म्हणजे काय? म्युच्युअल इंडक्टन्स तुम्हाला या ठिकाणी परिपूर्ण भेटून जाणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मॅग्नेटिक कपलिंग कोइफिशियंट हा सुद्धा पॉईंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात आलेला आहे. ओके. तर यानंतर तुम्हाला सर्वांना खूप जास्त आतुरता होती तो टॉपिक म्हणजे काय? आपला BH कर्व. आणि BH कर्ववरती खूप वेळेस खूप जास्त आणि एकदम सोपे प्रश्न आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची होती की DRDOची वॅकन्सी या ठिकाणी आलेली आहे आणि ITIच्या मुलांसाठी सुद्धा काय? ITIच्या मुलांना सुद्धा आणि पॉलीच्या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. दोघांना सुद्धा जागा आहे आणि आपली या ठिकाणी टेक्निकलची बॅच या ITIच्या मुलांसाठी एकदम परफेक्ट ठरणार आहे. ओके. पॉलिटेक्निकच्या मुलांसाठी सुद्धा परफेक्ट ठरणार आहे. पण काही पॉईंट असे आहेत ते मी या ठिकाणी काही ठिकाणी घेतोय, काही ठिकाणी नाही घेते. पण या ठिकाणी 99% पॉईंट यांचे पॉलीचे सुद्धा मी या ठिकाणी घेतो. इंजिनिअरिंगचे घेत नाही आहे, इंजिनिअरिंगचे नाही आहे. पॉलीचे सुद्धा 99% पॉईंट या ठिकाणी इन्क्लुडेड आहे आणि ITIचे 100% इन्क्लुडेड आहे. त्यामुळे हे दोघं जण सुद्धा या ठिकाणी या लेक्चरचा परिपूर्ण फायदा घेऊ शकतात. तर आपल्याला BH कर्व बघायचा आहे आणि BH कर्व अशा पद्धतीने बघायचा आहे की BH कर्ववरती पेपरमध्ये कशाही पद्धतीचा प्रश्न येऊ, तो प्रश्न आपला सुटायला नको. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं राजा हो? आपला BH कर्व शिकायचा आहे. कोणत्याही प्रकारचा आपल्याला या ठिकाणी काय नाही आहे, टेन्शन नाही आहे. अशा पद्धतीने लेक्चर करायचं आहे आरामशीर. मागचा पॉईंट लक्षात नाही राहिला तो सोडून द्यायचा. पुढचं जे काय शिकवणं चालू आहे त्यावरती परिपूर्ण फोकस करायचा. नाही तर काय होतं, मागचा पॉईंट आपल्याला लक्षात आलेला नसतो, त्यावरती आपण विचार करतो. पण तो विचार करताना आपला हा जो पुढचा पॉईंट असतो ना, तोही विसरून जातो, त्याच्यावरती आपलं लक्ष नसतं. मग आपल्याला काय करायचंय? समोर जे चालू आहे ते करायचं. नंतर तुम्ही जेव्हा रिव्हिजन करसान, तुम्ही आता नोट्स काढताय, त्या नोट ज्या आहे त्यानंतर वाचायच्या ना लेक्चर झाल्यावर. बरोबर आहे का नाही? तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. आणि मित्रांनो, या ठिकाणी नोट्स काढण्याचा या ठिकाणी विषय निघाला त्यामुळे सांगतो, जी की आपली बॅच असणार आहे ना आपल्या ॲप्लिकेशनवरती, त्या ठिकाणी आत्तापर्यंत जेवढ्या की माझ्याकडे नोट्स अवेलेबल आहे, माझ्या लेखी नोट्स मी हाताने लिहिलेल्या, माझं सिलेक्शन एवढ्या नोट्सवरती झालं. महावितरणला सिलेक्शन झालं, पारेषणला सिलेक्शन झालं आणि पारेषणच्या टेक 2 ही पोस्ट पण निघली आणि विद्युत सहाय्यक ही पोस्ट निघली आणि वितरणची विद्युत सहाय्यक ही पोस्ट मी काढली. आणि ह्या सगळ्या पोस्ट ज्या काढलेल्या आहेत, ज्या नोट्सवरती काढलेल्या आहेत, त्या नोट्स सगळ्या लिखित आहे बरं का, टायपिंग केलेलं नाही आहे, लिखित आहे. मी स्वतः लिहिलेल्या त्याचं PDF बनवून त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ओके. मग तुम्ही या ठिकाणून लेक्चर करू शकता आणि लेक्चर केल्यानंतर तिथून मराठीमधून आहेत त्या नोट्स, मराठी इंग्लिश मिक्स मसाला त्या ठिकाणी नोट्स असणार आहे. माझ्या जुन्या नोट्स आहे, परफेक्ट नोट्स आहे. स्पेलिंग कुठे इकडे तिकडे आहे, पण स्पेलिंग तुम्हाला पाठ करून पेपरमध्ये लिहायची नाही आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी गरजेच्या आहे त्या ठिकाणी त्या परफेक्ट त्या ठिकाणी दिले. ओके. चला मग हा तुमचा BH कर्व आहे राजा. कोणता? हा वाला. ओके. चांगल्या पद्धतीने तुम्हाला डायग्राम दिसत असेल अशी आशा करतो. बरोबर आहे का नाही? तर मित्रांनो, हा BH कर्व कसा तयार झाला, का तयार झाला, याची काय गरज होती तयार होण्याची, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहे. नाही तर BH कर्व झाला, हा असा गेला, हा असा आहे, याचं नाव असं आहे, असं करून लक्षात राहत नाही. BH कर्व B ही तुम्हाला मी शिकवला आणि H ही तुम्हाला शिकवला. B म्हणजे तुमची मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि H म्हणजे तुमची मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी, आणि ह्या दोघांचा मेळ करून या ठिकाणी हा BH कर्व तयार झालेला आहे. तुम्हाला भू म्हणून एक फॉर्म्युला तुम्हाला दिला होता.
हा फॉर्म्युला काय सांगतो, या ठिकाणी या दोघांचं नातं सांगतो, हा बी आणि या एचचं, म्हणजे दोघांचं रिलेशन सांगतो, डेन्सिटीचं आणि इंटेन्सिटीचं रिलेशन सांगणारा हा फॉर्म्युला आहे, जो की 7 नंबरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला परिपूर्ण मी सांगितला होता. ओके, तर अशा पद्धतीने तर रिलेशन ठीक आहे, ते झालं. तर या ठिकाणी दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माहीत पाहिजे ती की पहिल्या वर्गापासून तुम्हाला शिकत आलेले तुम्ही त्या ठिकाणी आहे. ओके मित्रांनो, हा जो असतो हा तुमचा एक्स ॲक्सिस असतो आणि हा जो उभा असतो हा इकडचा बरं का, हा तुमचा वाय ॲक्सिस असतो. पेपरला प्रश्न विचारल्या जातात की एक्स ॲक्सिसवरती कोणता पॅरामीटर असतो आणि तुमच्या वाय ॲक्सिसवरती त्या ठिकाणी कोणता पॅरामीटर आहे. तर ह्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या मग, या ठिकाणी हा वाय ॲक्सिस आहे आणि या वाय ॲक्सिसवरती राजा हो तुमचा हा बी पॅरामीटर आहे, म्हणजे डेन्सिटी आहे. हा तुमचा या ठिकाणी एक्स ॲक्सिस आहे आणि त्या एक्स ॲक्सिसवरती तुमचा एच हा पॅरामीटर आहे आणि त्याला काय म्हणतात, हा तुमचा फ्लक्स डेन्सिटी आणि हा तुमचा इंटेन्सिटी, त्यालाच तुम्ही मॅग्नेटायझिंग फोर्स या ठिकाणी म्हणू शकता. ओके, मग या ठिकाणी बी एच कर्व जो आहे मित्रांनो त्यालाच तुम्ही हिस्टेरिसिस कर्व पण म्हणता. काय, हिस्टेरिसिस कर्व. ओके, तुम्ही त्याला या ठिकाणी म्हणता, बरोबर आहे. आता या ठिकाणी एक प्रश्न अशा पद्धतीने बनतो ते मी तुम्हाला सांगितलं. बघा, एक या ठिकाणी काय नॅचरल मॅग्नेट आहे, त्या ठिकाणी एक नॅचरल मॅग्नेट आहे किंवा एक काम करा तुम्ही, हा एक लोखंडाचा तुकडा आहे, त्याला ही कॉईल गुंडाळलेली आहे, ठीक आहे, असं पकडा आणि याला तुम्ही करंट दिलं, असा एक पॉइंट येईल. काय, असा एक पॉइंट येईल की तुम्ही तोपर्यंत त्याला करंट देऊ शकता आणि तोपर्यंत या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड, तुमची मॅग्नेटिक फील्ड तोपर्यंत तयार होईल. तिथून पुढे हा करंट तुम्ही कितीही वाढवला तरी पण ही मॅग्नेटिक फील्ड वाढणार नाही. तसंच आहे. मग बघा, या ठिकाणी करंट देत गेलो, मॅग्नेटिक फील्ड वाढत गेली, पण असा एक पॉइंट आला, त्याला तुम्ही म्हटलं सॅच्युरेशन पॉइंट किंवा KNE नी पॉइंट सुद्धा त्याला त्या ठिकाणी म्हटल्या जातं. या सॅच्युरेशनलाच तुम्ही लक्षात ठेवा, त्या सॅच्युरेशन पॉइंटपर्यंत तुमची फील्ड त्या ठिकाणी वाढत गेली, तिथून पुढे करंट वाढला तुमची ही कॉईल जळून जाईल, पण त्या ठिकाणी फील्ड राजा हो वाढणार आहे का, नाहीये. मग आता करंट काढून घेतला, मग करंट काढून घेतल्यानंतर गुपचूप त्याने त्याच्याच रूटने वापस यायचं ना, तर येतंय का, नाही. मग त्याचा रूट बघा कसा बनतोय, असा बनवून अशा पद्धतीने तो संपतो राजा, बरोबर आहे का नाही. मग या ठिकाणी हा जो रूट बनतोय ना, याने आपल्याला एक गोष्ट समजते की या ठिकाणचं तुम्ही करंट काढून घेतला, हा करंट तुम्ही त्यातला काढून घेतला, तरी पण काही प्रमाणात त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड राहिली. मला सांगा, या ठिकाणी तुमचा स्क्रू ड्रायव्हर एक, तुम्ही तो काय केला, या मॅग्नेटच्या पट्टीवरती घासला, त्यानंतर काही वेळ त्या स्क्रू ड्रायव्हरमध्ये मॅग्नेटिझम असतं का, कारण तुम्ही छोटे छोटे स्क्रू त्याने उचलून बघा, त्या ठिकाणी स्क्रू उचलून बघा, ते उचलतात डायरेक्ट, बरोबर आहे, कारण त्या ठिकाणी शिल्लकची मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी राहते आणि तो जो शिल्लकचा मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी राहते ना, तो तुमचा असतो हा इथला हा. या ठिकाणी आपण काय करू, इथे नाव देऊ P. आता P2 हा जो इथला तुमचा B आहे, P2B याला तुम्ही काय म्हणतात, त्यावरती प्रश्न येतो. मग त्याला तुम्ही काय म्हणतात ते मी तुम्हाला या ठिकाणी राजा हो लिहून देतो. सगळंच निळं होतं आहे की नाही. बघा, P2B बी तिथे छोटा आहे, मग इथे मी छोटा काढतो, त्याला म्हणतात तुम्ही रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणता, रेसिड्युअल फोर्स म्हणता, ठीक आहे, FRC फोर्स मी या ठिकाणी लिहून टाकतो. मग राजा हो, हा फोर्स जे की रेसिड्युअल मॅग्नेटिझम त्या ठिकाणी असतं ना, ते आपल्याला कमी करावं लागतं. ते जर जास्त असलं ना तर आपले लॉसेस होतात, हिस्टेरिसिस लॉस वाढतो आणि हिस्टेरिसिस लॉस वाढल्यामुळं तिथलं टेम्परेचर सुद्धा वाढतं. त्यामुळे याला कमी करण्यासाठी आपण एक फोर्स वापरतो आणि त्या फोर्सचं नाव आहे कोअर्सिव्ह फोर्स. तो कुठून कुठे आहे मग मित्रांनो, तो आहे या C पासनं. एकच मिनिट, हे काहीतरी आलंय, रिमूव्ह करतोय. कोअर्सिव्ह फोर्स असतो, तो कोणता असतो मित्रांनो, हा इथला आपला हा, मग तो आहे C2P कोअर्सिव्ह फोर्स. कोणी कोएझिव्ह फोर्स म्हणतं, कोणी कोअर्सिव्ह SIV
FORC या ठिकाणी रेसिड्युअल मॅग्नेटिझमच म्हणायला पाहिजे, पण त्या ठिकाणी म्हटलंय तर म्हटलं आपण, ठीक आहे. हा एक कोएर्सिव्ह फोर्स. रेसिड्युअल मॅग्नेटिझम जेव्हा तुम्हाला कमी करायचं असलं तर त्या ठिकाणी जो काही फोर्स लागतो राजा हो, त्या फोर्सचं जे काही नाव असतं तो असतो तुमचा कोएर्सिव्ह फोर्स. ओके, त्याच्या मदतीने तुम्ही हे रेसिड्युअल मॅग्नेटिझम कमी करू शकता. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला एक पॉईंट दिसतोय, हा पॉईंट बी म्हटलंय त्याला आपण काय म्हणू बघा, दुसरं काहीतरी नाव देऊ, टी नाव देऊ, टी. ठीक आहे, या टी पॉईंटला तुम्ही म्हणता सॅच्युरेशन पॉईंट. कोणता? सॅच्युरेशन पॉईंट. ओके, हा झाला तुमचा सॅच्युरेशन पॉईंट, बरोबर. आणि सॅच्युरेशन पॉईंट हा प्लसवाला आहे, हा सुद्धा सॅच्युरेशन पॉईंट आहे, पण त्याच्या अपोजिटवाला आहे, हा मायनसवाला. या ठिकाणी तुम्हाला बी मॅक्स मायनस दिसेल आणि इथे बी मॅक्स प्लस दिसेल. हा प्लसवाला सॅच्युरेशन पॉईंट आणि हा मायनसवाला सॅच्युरेशन पॉईंट. इथे सुद्धा तुम्हाला डेन्सिटी प्लसमध्ये दिसते, इथे मायनसमध्ये दिसते. हा एच इथे प्लसमध्ये दिसतोय, तोच तुम्हाला इथे मायनसमध्ये दिसतोय, बरोबर आहे का नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हे पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे, कारण हे पेपरला येतात. कोणता यातला सॅच्युरेशन या ठिकाणी काय आहे, रेसिड्युअल मॅग्नेटिझम आहे, कोणता सॅच्युरेशन पॉईंट आहे, कोणता कोएर्सिव्ह फोर्स आहे. ओके, सगळ्या ह्या गोष्टी या ठिकाणी पेपरला विचारल्या जातात राजाओ. आता पुढची एक गोष्ट तुम्हाला मला या ठिकाणी BH कर्व विषयी तुम्हाला सांगायचे, जे काही हे पुसून टाकतोय याच्या पहिले तुम्हाला व्हिडिओ पाठीमागं घेऊन याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, बरोबर आहे. आणि स्क्रीनशॉट काढून मग नंतर त्याच्या नोट्स काढायच्या आहे. ओके, बघा आता पुढची गोष्ट कशी आहे, हा जो तुमचा BH कर्व आहे, इथला जो हा विषय रेसिड्युअल मॅग्नेटिझम, हा जर जास्त असेल तर मी तुम्हाला बोललो की या ठिकाणी लॉस जास्त होतोय. मग याला कमी करण्यासाठी आपण हा कोएर्सिव्ह फोर्स या ठिकाणी लावला, बरोबर आहे की नाही. मग मित्रांनो कधी लक्षात ठेवा, तुमचा हा जो BH कर्व आहे ना, हा जेवढा नॅरो असेल, म्हणजे जेवढा एकदम छोटा असेल, एकदम छोटा, तेवढे तुमचे लॉस जे असणारे लॉस ते कमी होतात. म्हणजे जेवढा हा हिस्टेरिसिस कर्व आहे, म्हणजे तुमचा BH कर्व आहे तो कमी, तेवढा तुमचा हा जो हिस्टेरिसिस लॉस असणार आहे तो कमी असणार आहे. आणि जेवढा हा हिस्टेरिसिस लॉस कमी असतो तेवढं तुमचं टेम्परेचर, हे जे टेम्परेचर असणार आहे ते कमी असतं. मग कोणतीही मशीन जेव्हा डिझाईन करतात ना राजाओ, मग कोणती मशीन, या ठिकाणी कोणतीही मोटर घ्या, तुमचं जनरेटर घ्या, हे तयार करता वेळेसच त्या ठिकाणचा हिस्टेरिसिस लॉस चा अभ्यास करूनच ती डिझाईन केली जाते. कारण तुमचा जो हिस्टेरिसिस लॉस जो असतो, हिस्टेरिसिस जो लॉस असतो तो लॉस हा मटेरियलवरती, काय, तो मटेरियलवरती या ठिकाणी डिपेंड असतो. मग जशा पद्धतीचं मटेरियल असणार आहे राजा हो, तशा पद्धतीचा तुमचा हिस्टेरिसिस लॉस असणार आहे. त्यामुळं मशीनचं मटेरियल अशा पद्धतीने वापरल्या जातं की तिथला हिस्टेरिसिस लॉस हा कमीत कमी झाला पाहिजे. मग त्या मटेरियलवरती तुमचा BH कर्व, तुमचा हिस्टेरिसिस लॉस कशा पद्धतीने डिपेंड आहे ते आपण समोर बघणारच आहे, त्याची तुम्हाला काळजी करायचं काम नाही. तिथे तुम्हाला, मला माहिती आहे आता तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न फिरतोय की हिस्टेरिसिस हिस्टेरिसिस लॉस हा याच्यावरती कसं काय डिपेंड आहे, मटेरियलवरती, बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला पुढे सांगतोच. ह्या गोष्टी सगळ्या एकमेकात गुंतलेल्या आहे बघा, कशा, अशा साखळीसारख्या एकमेकात गुंतलेल्या आहे, बरोबर आहे की नाही. जेव्हा ही पूर्ण साखळी कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला हा जो पॉईंट आहे तो कळणार आहे परिपूर्ण, बरोबर आहे की नाही. मग हा पूर्ण पॉईंट या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे, त्याची काळजी तुम्हाला करायचं काम नाही, त्याची परिपूर्ण काळजी मला आहे. ओके, प्रत्येक पॉईंट कशा पद्धतीने तुम्हाला शिकवायचं आहे त्याचं टेन्शन तुम्हाला करायची गरज नाही आहे. आता पुढे आपल्याला ससेप्टिबिलिटी शिकायची. ससेप्टिबिलिटी खूप महत्त्वाची आहे, कारण सांगतो एकाच वाक्यामध्ये. या ठिकाणी ससेप्टिबिलिटी सर्वात पहिले मित्रांनो या ठिकाणी डिनोट करतात XM या अक्षराने. ससेप्टिबिलिटीला UNIT युनिट नसते. काय नसतं? ससेप्टिबिलिटीला युनिट नसतं आणि ससेप्टिबिलिटीला XM या अक्षराने त्या ठिकाणी डिनोट करतात. आता XMचा जर तुम्हाला एक फॉर्म्युला जर त्या ठिकाणी बघायचा झाला, गरजेचा नाही आहे तरी पण या ठिकाणी सांगतो. म्यू आर म्हणजे रिलेटिव्ह परमॅबिलिटी, या ठिकाणी मी पाठीमागं शिकवलं होतं, बरोबर आहे. हे या ठिकाणी तुम्हाला मी त्याच्यामुळं फॉर्म्युला लिहून देतो. दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे.
ससेप्टिबिलिटीला XM या अक्षराने डिनोट करतात. दुसरं गोष्ट, तुमच्या ससेप्टिबिलिटीला युनिट नसतं. एवढं ससेप्टिबिलिटी यासाठी करतोय की समोर तुम्हाला मॅग्नेटिक मटेरियल शिकायचे आणि त्या मॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टिबिलिटी तुम्हाला शिकायची. बरोबर आहे का नाही? प्रत्येक गोष्ट एकमेकांवरती डिपेंड असते, एवढं लक्षात ठेवूनच अभ्यास करा. तर पुढे मटेरियल बघायचे आहे. तर ससेप्टिबिलिटीला तुम्हाला सांगितलं मी युनिट नसतं, त्याला डिनोट करतात XM या अक्षराने. ओके. आणि परत एक XMचा फॉर्म्युला असतो, तो तुम्हाला या ठिकाणी XM = M/H असतं. या ठिकाणी काय असतं? M/H असतं. या ठिकाणी याचा अर्थ बघा, डिग्री ऑफ मॅग्नेटायझेशन आणि स्ट्रेंथ. तुमच्या गरजेचं नाही आहे, त्यामुळे मी क्लिअरली पूर्णपणे तळात गाळात जाऊन या ठिकाणी सांगणार नाही. बरोबर आहे की नाही? तर बघा, ससेप्टिबिलिटी म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं. आता पुढे आपल्याला बघायचे या ठिकाणी मॅग्नेटिक मटेरियल कोणते, क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली डायमॅग्नेटिक मटेरियल त्या ठिकाणी बघायचं. हे वालं डायमॅग्नेटिक मटेरियल. मित्रांनो, तुम्ही लहान असताना लवचुंबक म्हणजे ते मॅग्नेट जे आहे त्याच्यासोबत खेळायचे. ते मॅग्नेट काही गोष्टींना चिटकत होतं, काही गोष्टींना चिटकत नव्हतं. काहीला चिटकत होतं, काहीला चिटकत नव्हतं. मग त्या ठिकाणी तुम्हाला 5वी 6वी 7वी पर्यंत शिकायला सुद्धा होतं मॅग्नेटिक मटेरियल आणि डायमॅग्नेटिक मटेरियल, बाकी काहीच नव्हतं. आता कसं आहे माहिती आहे का, एकदम खोलात ते डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक असे तुम्हाला 3 बघायला भेटते. आता पहिला डायमॅग्नेटिक आणि मॅग्नेटिक एवढं होतं. ज्याला चिटकत नाही ते त्याला तुम्ही डायमॅग्नेटिक म्हणायचे, ज्याला चिटकायचं त्याला मॅग्नेटिक म्हणायचे. तिथपर्यंत एवढं ठीक होतं. पण आता कसं आहे, याचे 3 प्रकार पडले, त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने आता शिकायचं आहे. आता आपण ससेप्टिबिलिटी त्या ठिकाणी शिकली, त्यामुळे या ठिकाणी ससेप्टिबिलिटी आता तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे ते तुम्हाला लक्षात येईल. बरोबर आहे की नाही? सगळ्यात पहिले आपल्याला डायमॅग्नेटिक मटेरियल बघायचं आहे. पेपरला प्रश्न कोणता येतो डायमॅग्नेटिक मटेरियल विषयी ते मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जे काही डायपोल असतात ना, आज समजा मॅग्नेट आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने डायपोल आहे. ओके, अशा पद्धतीने काहीतरी इथे डायपोल आहे. पण तुमच्या डायमॅग्नेटिकमध्ये ही जी काही डायपोलची मुवमेंट आहे ना इथली, ही नसते बघा. डायमॅग्नेटिक मटेरियलमध्ये काय, डायमॅग्नेटिक मटेरियलमध्ये डायपोल मुवमेंट नसते. त्याच्यानंतर याच्यामध्ये मॅग्नेटिझम नसतं, म्हणजे ते चिपकाचिपकीचं मॅग्नेटिझम. बरोबर आहे की नाही? ते नसतं तुमचं. मॅग्नेटिझम नसतं. माझं अक्षर असंच आहे, मॅग्नेटिझम नसतं. आता तुम्हाला याची ससेप्टिबिलिटी मला सांगायची आहे डायमॅग्नेटिक मटेरियलची. ससेप्टिबिलिटी आपण XM अक्षराने दर्शवली. याची ससेप्टिबिलिटी मायनसमध्ये असते, -10⁻⁻⁶ एवढी याची ससेप्टिबिलिटी असते. आता तुम्हाला याच्यावरती तेवढा प्रश्न विचारला जात नाही, पण तुम्हाला रिलेटिव्ह परमेबिलिटी शिकवलं ना मी 7 नंबरच्या लेक्चरमध्ये, ते तुम्हाला या ठिकाणी डायमॅग्नेटिक मटेरियलमध्ये बघायला भेटतं. तुमची ती परमेबिलिटी μr ह्या अक्षराने आपण दर्शवतो. बरोबर आहे की नाही? ती परमेबिलिटी जी असते मित्रांनो, ही डायमॅग्नेटिक मटेरियलची 1 पेक्षा कमी असते. 1 पेक्षा कमी असते. हे 3-4 पॉईंट या ठिकाणी खूप जास्त महत्त्वाचे आहे. ओके, खूप जास्त महत्त्वाचे आहे. ठीक आहे. त्यानंतर पेपरला प्रश्न विचारला जातो काय, खालीलपैकी कोणतं मटेरियल हे डायमॅग्नेटिक मटेरियल आहे, खालीलपैकी कोणतं मटेरियल हे पॅरामॅग्नेटिक किंवा फेरोमॅग्नेटिक आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर आता आपण काय करू, इथं तुमचे डायमॅग्नेटिकचे जे काय मटेरियल आहे ना, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, डायमॅग्नेटिकमध्ये सगळ्यात पहिले तुमचा आला सिल्वर. बघा, प्रत्येक प्रश्नामध्ये कोणता कुणीकडे गेलेला आहे, कोणता मटेरियल कुणीकडे गेलेला आहे, त्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होईल. बरोबर आहे की नाही? मग कोणत्याही एका ठिकाणचंच बघा आणि तेच रेफर करा चांगल्या पद्धतीने. तुमचा सिल्वर झाला, नंतर येतो बघा सिलिकॉन. काय येतो? सिलिकॉन. कॉपर कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तेही सांगणार आहे. एअर म्हणजे तुमची हवा, मग हवामध्ये ऑक्सिजन येतो बरं का, पण ऑक्सिजन हा डायमॅग्नेटिक नसतो, तो पॅरामॅग्नेटिक असतो. अशा काही ट्रिकने तुम्हाला लक्षात ठेवायचे. जो काही तुमचा नायट्रोजन असतो, सगळ्यांनी बघितला असेलच नायट्रोजन, तोही या ठिकाणी येतो. तुमचा हायड्रोजन जो असतो,
हायड्रोजन सुद्धा याच ठिकाणी येतो आणि तुमचं पाणी वॉटर WATER वॉटर पाणी ज्यावरती तुम्ही जीवन जगता ते पाणी आणि LEAD लीड काय लीड हे सुद्धा या ठिकाणी तुमच्या डायमॅग्नेटिक मध्ये येतं. बघा हे 3 कसे लक्षात ठेवायचे. पहिले 3 SSC सिल्वर सिलिकॉन कॉपर हे झालं तुमचं SSC. एवढं कळालं. नंतर समोरची काहीतरी तुम्हाला टीक बनवायची आहे. SSC ची हवा आली नी. SSC ची हवा आली नी. बघा SSC ची हवा आली नी. SSC ची हवा आली नी. ओके. आता इथं तुम्ही हे एवढं कव्हर केलं. SSC मध्ये हे 3 कव्हर केले आणि हवा म्हणजे तुम्ही एअर कव्हर केली. हवा आली नी. आता पुढची मी ट्रिक लावतो बघा. कशा पद्धतीने ट्रिक होती बघा. SSC ची हवा आली नी पाण्याने झोडपून हाणलं. कोणी? पाण्याने झोडपून हाणलं. कशा पद्धतीने ट्रिक आहे. SSC वरती तुमचं झालं सिल्वर सिलिकॉन कॉपर. हवावरती झालं तुमचं एअर. या नी वरती तुम्ही नायट्रोजन ठेवू शकता. ठीक आहे. झालं हे नायट्रोजन याच्यावरती झालं. आता हायड्रोजन झोडपून हाणलं. हा फॉर हायड्रोजन. काय तुमचा हा फॉर हायड्रोजन. ल फॉर तुमचा लीड आणि इथे तुम्हाला पाणी दिसतं म्हणजेच वॉटर. SSC ची हवा आली नी पाण्याने झोडपून हाणलं. सिल्वर सिलिकॉन कॉपर हवा म्हणजे एअर झाली. नी नायट्रोजन झाला. वॉटरही झाला. हायड्रोजनही झाला आणि लीडही झाला. अशा पद्धत. आता ह्या तिन्हींची तुम्हाला ट्रिक बनवायची काम नाही. ओके. फेरोमॅग्नेटिक मटेरियल तुमच्या लक्षात राहतात. डायमॅग्नेटिकची आपण ट्रिक तयार केली आणि ह्या दोघीमध्ये जे काही नाही ते मग पॅरामॅग्नेटिकमध्ये येतात. सगळ्यांची ट्रिक बनवायची नाही. नाहीतर कोणती ट्रिक कशाची आहे तेच लक्षात नाही राहत. ओके. SSC ची हवा आली नी पाण्याने झोडपून हाणलं. हा फॉर हायड्रोजन आणि ल फॉर लीड. पाणी फॉर वॉटर. नी फॉर नायट्रोजन. हवा फॉर एअर. सिल्वर सिलिकॉन कॉपर म्हणजे SSC. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला डायमॅग्नेटिक मटेरियल या ठिकाणी कळालंय. ओके. तर डायमॅग्नेटिक मटेरियल याच पेजवरती आपल्याला पॅरामॅग्नेटिक मटेरियल घ्यायचं आहे. त्यामुळे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. काढला स्क्रीनशॉट. आता मी याला रब करतोय. रब केल्यानंतर आपल्याला पॅरामॅग्नेटिक मटेरियल शिकायचे. मग त्याच्यामध्ये रिलेटिव्ह परमेबिलिटी पेपरला येतं की पॅरामॅग्नेटिक मटेरियलची रिलेटिव्ह परमेबिलिटी किती असते. ओके. त्यानंतर आपल्याला ससेप्टिबिलिटी सुद्धा बघायचं आहे. त्यामध्ये डायपोल मुवमेंट असते का नसते ते पण बघायचं. बरोबर. तर आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघूया. नंबर 1 आपल्याला आता बघायचं आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल. नंबर 1ला पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये या ठिकाणी आपण ह्या गोष्टी बघू शकतो की डायपोल मुवमेंट कशी असते. बरोबर आहे की नाही. त्या ठिकाणी मॅग्नेटिझम जे असतं ना याचं पण कमी असतं मॅग्नेटिझम त्यामधलं. पण डायमॅग्नेटिकपेक्षा जास्त. आता या ठिकाणी मी लिहितो मॅग्नेटिझम कमी असते पण डायमॅग्नेटिकपेक्षा जास्त असते. ओके. डायमॅग्नेटिकपेक्षा जास्त असते हे तुम्हाला लक्षात पण येऊन जाईल. बरोबर आहे की नाही. आता या ठिकाणी मॅग्नेटिझम जे असतं ते कमी असतं पण डायमॅग्नेटिकपेक्षा जास्त असतं ही गोष्ट तुम्हाला कळाली. आता जे डायपोल मुवमेंट असते ती सुद्धा या ठिकाणी बघा डायपोल मुवमेंट. काय? डायपोल मुवमेंट. तर याच्यामध्ये डायपोल मुवमेंट असते बरं का. पण कशी असते ती मी तुम्हाला सांगतो. एखादा इकडे जाईल, एखादा इकडे जाईल, एखादा कुणीकडे जाईल, कोणता कुणीकडे जाईल. अशा प्रकारे अस्त व्यस्त एकदम इथे लिहितो अस्त व्यस्त. या पेनाची थोडी साईज कमी करतो. ओके. अजून थोडी. ठीक आहे. आता ही अस्तव्यस्त असते. आता डायपोल मुवमेंट कळालं तुम्हाला. अस्तव्यस्त असते. मॅग्नेटिझम जे असतं पण डायमॅग्नेटिकपेक्षा जास्त. काय? डायमॅग्नेटिक इथे बघा मॅग्नेटिझम आहे
कमी असते पण डायमॅग्नेटिकपेक्षा जास्त असते. ओके. त्यानंतर आता परमेबिलिटी बघायची तुम्हाला, म्यू आर. परमेबिलिटी मित्रांनो याची 1 पेक्षा जास्त असते. मॅग्नेटिकची आपण 1 पेक्षा कमी बोललो होतो ना. आता या ठिकाणी तुम्हाला चार्ट बनवायचा आहे. एका ठिकाणी डायमॅग्नेटिक, इथं पॅरामॅग्नेटिक, इथं फेरोमॅग्नेटिक, आणि एकदा त्यांचं तुम्ही जर अभ्यास केला तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. ओके. आता ही परमेबिलिटी जी असते ना 1 पेक्षा जास्त असते, मग ही परमेबिलिटी तुम्ही 1 पेक्षा जास्त अशा पद्धतीने लिहू शकता शॉर्टली. ओके. पण तुम्ही एका वाक्यामध्ये परिपूर्ण लिहा की पॅरामॅग्नेटिक मटेरियलची जी काय परमेबिलिटी असते ती 1 पेक्षा जास्त असते. ओके. त्यानंतर एक्सएम, ससेप्टिबिलिटी. ही ससेप्टिबिलिटी जी असते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे की ससेप्टिबिलिटी इथं प्लसमध्ये असते, 10⁻³ टू 10⁻⁻6 अशामध्ये या ठिकाणी असते. ओके. 1 पेक्षा जास्त. त्यानंतर आता पॅरामॅग्नेटिकचे मटेरियल कोणकोणते ते तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे, आणि पॅरामॅग्नेटिकचं झालं की मग नंतर फेरोमॅग्नेटिक आपल्याला बघायचं आहे. हे या ठिकाणी लिहून घ्या, याला मी रब करतो. नंतर मग आपल्याला या ठिकाणी काय लिहायचं आहे, मटेरियल आपले पॅरामॅग्नेटिकचे. तुम्ही केलंय, लिहिलंय सगळं. ओके. मी पुसतो इथलं शेवट खालचं तरी. बघा मटेरियल आपण लिहून घेऊया. आता पॅरामॅग्नेटिकमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे क्लोराईड. त्याच्यानंतर टंगस्टन, काय टंगस्टन. नंतर सोडियम. मी तुम्हाला बोललो होतो इयर ही डायमॅग्नेटिक आहे पण त्यातला ऑक्सिजन जो आहे तो पॅरामॅग्नेटिक आहे. त्यानंतर प्लॅटिनम. नंतर मॅग्नेशियम नाही बघा, मॅग्नेशियम नसणे, मॅगनीज असन. काय मॅगनीज, मॅग्नेशियम नाही मॅगनीज. आपली स्पेलिंग 100% चुकते बघा. क्रोमियम. लक्षात राहत नाही हे, तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी जेव्हा रिव्हिजन करसान तेव्हा याच्यावरती जास्त रिव्हिजन करायचं आणि पेपरला जाताना हे वाचून जायचं ह्या गोष्टी. ॲल्युमिनियम आणि इथं टेंटॅलियम म्हणून येतो एक, तो पण असतो टेंटॅलियम. ओके. स्पेलिंग या ठिकाणी बघून घ्या, मिस्टेक आहेतच मलाही माहिती आहे. बघा तुम्हाला मॅग्नेटिकची मी ट्रिक सांगितली. फेरोमॅग्नेटिक तुमच्या लक्षात राहतात मलाही माहिती आहे कारण थोडेसे. तर हे दोन्ही सोडून जे काय असणार आहे ते पॅरामॅग्नेटिक असणार आहे, जे की लक्षात राहत नाही. पण या ठिकाणी हेही नाही आणि ते नाही म्हणल्यावर तुमचे पॅरामॅग्नेटिक असणार. क्लोराईड झाला, टंगस्टन, सोडियम, ऑक्सिजन, प्लॅटिनम, मॅगनीज, क्रोमियम, ॲल्युमिनियम आणि टेंटॅलियम. ओके. तुम्हाला जर ट्रिक बनवायची असेल तर तुम्ही तुमची ट्रिकसुद्धा बनवू शकता, काही अडचण नाही आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी स्क्रीनशॉट काढा, मी त्याला रब करून टाकतो. ठीक आहे. आता एकच राहिला मॅग्नेटिक मटेरियल आपला, तो कोणता आहे राजा हो, फेरोमॅग्नेटिक मटेरियल. बघा फेरोमॅग्नेटिकचे पण खूप सारे प्रकार पडतात ना, 3-4 प्रकार पडतात. मग त्यामध्ये अँटी फेरोमॅग्नेटिक, फेराइड झाला वगैरे वगैरे पडतात, पण त्याची आपल्याला गरज नाही आहे, विचारल्या जात नाही. ओके. याचंच काहीतरी मटेरियल एखादं विचारून घेतात, बाकी काही विचारत नाही आहे. पण तरी पण आपण एवढं काही बघतोय म्हणजे आपल्याला आयटीआयच्या नुसार त्याच्यापेक्षा थोडं शिल्लकच बघायचं आहे, बरोबर आहे का नाही. कारण प्रश्नावरती जर आला थोडा तर आपला त्या ठिकाणी जायला नको. आता सगळ्यात पहिले फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये जे मॅग्नेटिक मुवमेंट असते, डायपोल मुवमेंट, ती एकदम एका दिशेने असते. म्हणजे अशा पद्धतीने एका दिशेने सगळ्या डायपोलची मुवमेंट इथे लिहितो बघा, डायपोल मुवमेंट 1 डायरेक्शन. ओके. एका डायरेक्शनमध्ये मुवमेंट असते. ओके. आता डायरेक्शन एका दिशेने असते आणि दुसरी गोष्ट मॅग्नेटिझम जे असते हे खूप जास्त असतं. मॅग्नेटिझम जास्त. ओके. म्हणजे डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिकपेक्षा खूपच जास्त याचं हे असतं, मॅग्नेटिझम त्या ठिकाणी असतं राजाओ. एक गोष्ट तुम्हाला पाठीमागं सांगायचं बहुतेक मी विसरलो, काय तर तो आपला जो BH कर्व आहे ना मित्रांनो, BH कर्व, तो BH कर्वचा जो एरिया आहे हो तो कशामध्ये मोजला जातो, एक्सपेंडेड
काय एक्सपेंडेड म्हणून बघा मी तुम्हाला लिहून देतो. आत्ता माझ्या लक्षात आलं ते एक्सपेंडेड पर सायकल. एक्सपेंडेड पर सायकल म्हणजे एक्सपेंडेड भागिले सायकल असं लिहू शकता तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये. एक्सपेंडेड पर सायकलमध्ये या ठिकाणी तुमचा BH कर्वचा एरिया मोजला जातो. ठीक आहे, तिथं त्या नोट्समध्ये लिहून घ्या तुम्ही. ओके, BH कर्वचा एरिया. मॅग्नेटिझम आपण या ठिकाणी अशी लिंक तुटली तर मग परत लक्षात येत नाही आपण काय सांगत होतो. डायपोल मुवमेंट काय असते, एकदम एकाच डायरेक्शनने असते आणि खूप जास्त असते, खूप जास्त असते. ओके, याचं परत काय सांगत होतो मी तुम्हाला, मॅग्नेटिझम सुद्धा जास्त असते. आता याचं तुम्हाला हे जर सांगायचं झालं काय, परमिॲबिलिटी तुम्हाला मी पॅरामॅग्नेटिकची एकपेक्षा जास्त, पण याची एकपेक्षा खूप जास्त असते. काय पण एकपेक्षा खूप जास्त तुमची परमिॲबिलिटी. ओके, हे एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. मॅग्नेटिक मुवमेंट लक्षात ठेवायची आहे डायपोलची, मॅग्नेटिझम खूप जास्त असतं हे लक्षात ठेवायचं. आणि एवढ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं हे काम नाही. खरं सांगायचं जे काय लक्षात ठेवायचं मी आता तुम्हाला सांगतो. जे म्हणजे मटेरियल, फेरोमॅग्नेटिक मटेरियल कोणते मग, मटेरियल कोणते फेरोमॅग्नेटिक तुमचं आयर्न. आता आयर्न म्हणजे तुमचं लोखंड एक कोणाला माहीत नाही तुम्ही सांगा. गॅडोलियम हा एक लक्षात ठेवासारखा आहे. गॅडोलिनियम एक लक्षात ठेवा. आता स्टील कोणाच्या लक्षात नाही राहत सांगा तुम्ही. स्टील हे आहे आपल्या सगळ्याला माहिती. त्याच्यामध्ये जे असतो मिक्सचर कोबाल्ट हे कोणाला माहीत नाही तुम्हीच सांगा. निकेल सगळ्याला माहिती आहे आपल्याला. आता निकेल अजून कुठे बघितला का तुम्ही बाकीच्या मटेरियलमध्ये? निकेल कुठेतरी निकेल बघितला का बाकीच्यामध्ये? एकदा चेक करा की निकेल अदरवाईज कुठे तुम्ही बघितला असेल तर हे काही पुस्तकामध्ये इकडे तिकडे आहे बघा. बरोबर आहे का नाही? त्याच्यानुसार तुम्ही 17 ठिकाणी बघायचं नाही आणि जास्त कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे. नंतर डिस्प्रोझियम एक असतो बघा. डिस्प्रोझियम आणि गॅडोलियम हे दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे, बाकी तुमच्या लक्षात राहतात. डिस्प्रोझियम हा पण एक फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. ओके, आता पुढचा फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा एक पॉईंट बघायचा आहे मित्रांनो. फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे असतं त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा तुमचा जो BH कर्व असतो ना, एकदम असा एकदम जाड असतो, जाड. मग हा जाड का असतो? कारण त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड असते ना, म्हणून तो जाड असतो. आणि या ठिकाणी म्हणून हा जो रेसिड्युअल मॅग्नेटिझम जे असते, रेसिड्युअल मॅग्नेटिझम ते एका टेम्परेचरपर्यंत असतं. म्हणजे तेवढ्या टेम्परेचरपर्यंत त्या ठिकाणी काय असतं, रेसिड्युअल मॅग्नेटिझम असतं जास्त प्रमाणात. कारण तो काय आपला फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. लक्षात ठेवा, फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये तुमचा BH कर्व हा अशा पद्धतीने एकदम जाड असतो. ओके, कसा असतो? एकदम जाड असतो, वाईड असतो, तुम्ही म्हणू शकता त्याला वाईड असतो. ओके, आणि म्हणून त्या ठिकाणी काय असतं, रेसिड्युअल मॅग्नेटिझम असतं. पण ते रेसिड्युअल मॅग्नेटिझम एका टेम्परेचरपर्यंत असतं, एका टेम्परेचरपर्यंत. त्या टेम्परेचर नंतर नसतं, त्या टेम्परेचरपर्यंत असतं. त्या टेम्परेचरपर्यंत जे असतं त्या टेम्परेचरला जे काही आपण नाव दिलंय त्याला क्युरी टेम्परेचर. ओके, हा R आहे क्युरी टेम्परेचर. त्या टेम्परेचरला आपण क्युरी टेम्परेचर असं म्हणत असतो. ओके, इथपर्यंत तुम्हाला कळालं. आता BH कर्वची एक कन्सेप्ट आहे ती तुम्हाला अजून समोर कळेल. ओके, ती आपण त्या ठिकाणी राजावर आता घेऊन टाकू. आपले मटेरियल संपले, डायपॅराफेरो हे संपून गेलेले आहे. डायपॅराफेरो. आता आपल्याला सॉफ्ट मॅग्नेट बघायचं आहे मित्रांनो. आर्टिफिशियल मॅग्नेट आणि परमनंट मॅग्नेट यामध्ये लोकांना खूप जास्त कन्फ्युजन असतं. तुमचं जे सॉफ्ट मॅग्नेट आहे ना ते असतं तुमचं आर्टिफिशियल मॅग्नेट. कोणतं? आर्टिफिशियल मॅग्नेट. ओके, तेच तुमचं असतं टेम्पररी मॅग्नेट. टेम्पररी मॅग्नेट TMP. टेम्पररी मॅग्नेट. ओके, स्पेलिंग मिस्टेक 100% आहे बघा. त्याला काय म्हणता तुम्ही? टेम्पररी मॅग्नेट. त्याला मॅनमेड मॅग्नेट. बघा काय काय म्हटलं तुम्ही सॉफ्ट मॅग्नेटला? आर्टिफिशियल मॅग्नेट, मॅनमेड मॅग्नेट, टेम्पररी मॅग्नेट. हे सगळे मॅग्नेट म्हणजे सॉफ्ट मॅग्नेट. सॉफ्ट म्हणजे असं
की त्याचे जे त्याचं मॅग्नेटिझम जे आहे ते त्याच्यात राहत नाही, म्हणजे लगेच त्याचा सप्लाय काढून घेतला ना आपण, हा सप्लाय आहे याचा दिलेला, हा सप्लाय काढून घेतला की तो निघून जातो. आपल्या फेरोमॅग्नेट सारखं नाही आहे, काही प्रमाणात त्या ठिकाणी सॅच्युरेशन आपला रेसिड्युअल मॅग्नेटिझम राहतं वगैरे, तसं नाही आहे. त्याच्यानुसार तुम्हाला सॉफ्ट मॅग्नेट लक्षात ठेवायचं आहे. बघा आता सॉफ्ट मॅग्नेट आहे त्याचा BH कर्व मी या ठिकाणी काढतो, तो कसा असतो पेपरला विचारला जातो, एकदम बारीक, अजूनही बारीक काढतो, अजून बारीक, यालाच तुम्ही टॉल म्हणता, म्हणजे उंच. काय म्हणता तुम्ही याला? टॉल आणि नॅरो, नॅरो आणि टॉल. अरे टॉल, TOLL, टॉल, टॉल आणि नॅरो तो त्या ठिकाणी असतो. कशाचा पेपरला प्रश्न विचारला जातो, सॉफ्ट मॅग्नेटचा BH कर्व कशा पद्धतीने असतो, तर तो टॉल आणि नॅरो असतो. नॅरो मी एकदम बारीक, बघा, एकच मिनिट. ओके, इकडनं पण दाबल्या गेलाय आणि इकडनं पण दाबल्या गेलाय, म्हणजे तिथे जो रेसिड्युअल मॅग्नेटिझम असणार आहे ते नसणार किंवा एकदम कमी त्या ठिकाणी असणार आहे राजाओ. इथपर्यंत तुम्हाला कळालं सॉफ्ट मॅग्नेट काय. मग या ठिकाणी सॉफ्ट मॅग्नेटची जर व्याख्या करायची झाली तर हे लवकरात लवकर मॅग्नेटाईज होतं. सप्लाय दिला की मॅग्नेटाईज होणार, आणि लगेच डिमॅग्नेटाईज पण होणार सप्लाय काढून घेतलं लवकरात लवकर. ओके, म्हणून त्याचा रेसिड्युअल मॅग्नेटिझम जे असतं हे इथलं ते एकदम कमी त्या ठिकाणी असतं, म्हणूनच. ओके, हे वाक्य तुम्हाला कळालं. मग आता रेसिड्युअल मॅग्नेटिझम त्या ठिकाणी कमी आहे राजा. मग रेसिड्युअल मॅग्नेटिझम कमी असल्यामुळे तो रेसिड्युअल मॅग्नेटिझम कमी करण्यासाठी आपण कोअर्सिव्ह फोर्स वापरला. तो कोअर्सिव्ह फोर्स जो काही आपण वापरला तो पण कमी लागतो. मग त्याच्यामुळे आपले जे लॉस होणार आहे ते पण एकदम कमी होणार आहे, बरोबर आहे का नाही. मग अशा पद्धतीने तुम्हाला मी बोललो होतो BH कर्वची सगळी कन्सेप्ट तुम्हाला मटेरियलमध्ये कंप्लीट कळेल. मग ती तुम्हाला आता या ठिकाणी कळाली. सॉफ्ट मॅग्नेट आहे म्हणजे त्याच्यामधला जो मॅग्नेटिझम आहे तो मॅग्नेटाईज लवकर होणार आणि डिमॅग्नेटाईज लवकर होणार. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जो हा रेसिड्युअल मॅग्नेटिझम असणार ते एकदम कमी असणार. त्याच्यामुळे त्याला कमी करण्यासाठी जो कोअर्सिव्ह फोर्स लागतो तोही एकदम कमी असणार. या गोष्टी पेपरला विचारल्या जातात. आणि या सॉफ्ट मॅग्नेटमध्ये येतं तुमचा आयर्न येतो, तुमचा सिलिकॉन त्या ठिकाणी घेतला जातो, तुमचा स्टील घेतल्या काय STEE स्टील घेतल्या जातो. ओके, आणि CRGO सुद्धा घेतला जातो. आणि हा CRGO तुम्हाला मशीनच्या पार्टमध्ये बघायचा आहे, कारण ते तिकडे वापरला जातो. काय? कोल्ड रोल्ड ग्रीन ओरिएंटेशन असं काहीतरी आहे. याचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगणार. इथं मी खीर, त्याच्यात त्याच्यात तांदळ, त्याच्यात दूध वगैरे वगैरे मिक्स करणार नाही. काय? कोल्ड रोल्ड ग्रीन असं त्याचा फुल फॉर्म आहे. ओके, ते मी तुम्हाला नंतर सांगेल. घेऊ टॉल राहतो, नॅरो राहतो, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे राजाओ. हे तुमचं सॉफ्ट मॅग्नेट म्हणजे आर्टिफिशियल, टेम्पररी आणि मॅनमेड मॅग्नेट असणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहे परमनंट मॅग्नेट. ओके, हे बघा तुमचं परमनंट मॅग्नेट. आता परमनंट मॅग्नेट या ठिकाणी मी एक काढतो बघा. परमनंट मॅग्नेट तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसण्यासाठी हा झाला तुमचा परमनंट मॅग्नेट. ओके, हा झाला परमनंट मॅग्नेट. हे झालं नॉर्थ, हे झालं साऊथ. ओके, याचे मी तुम्हाला अलाइनमेंट वगैरे सगळं सांगितलं आहे की याच्यामधून मॅग्नेटिक लाईन कशा पद्धतीने बाहेरून जातात, कशा पद्धतीने आतून जातात, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे 7 नंबरच्या लेक्चरमध्ये, बरोबर आहे का नाही. ज्यांनी बघितलं त्यांना कळालंच असेल. आता परमनंट मॅग्नेटचा BH कर्व कसा असेल. सगळ्यात पहिले हे मॅग्नेट जे असणार आहे मित्रांनो, हे मॅग्नेटाईज या ठिकाणी झालं, समजा मॅग्नेटाईज झालं तर हे डिमॅग्नेटाईज लवकर होणार नाही. काय? हे मॅग्नेटाईज झालं की हे डिमॅग्नेटाईज लवकर होणार नाही, म्हणजे त्या ठिकाणी रेसिड्युअल मॅग्नेटिझम जे आहे
ते खूप जास्त प्रमाणात राहणार आहे. त्यामुळे त्या रेसिड्युअल मॅग्नेटिझमला कमी करण्यासाठी जो कोअर्सिव्ह फोर्स लागतो तोही जास्त प्रमाणात लागणार आहे. त्यामुळे टेम्परेचर जास्त राहील, त्यामुळे हिस्टेरिसिस लॉस जास्त होणार आहे. हिस्टेरिसिस लॉस जास्त असणार आणि त्याच्यामुळे टेम्परेचर वाढतं. उलटं झालं, बरोबर आहे की नाही? हिस्टेरिसिस लॉस जेव्हा जास्त होतो तेव्हाच तुमचं टेम्परेचर वाढतं. या ठिकाणी BH कर्व काढून दाखवतो बघा. हे पुसणार मी आणि परत सांगणार तुम्हाला, काळजी करू नका. हा झाला तुमचा इथला हिस्टेरिसिस लूप. अशा पद्धतीने हिस्टेरिसिस लूप तुमचा इथला असणार. रेसिड्युअल मॅग्नेटिझम जास्त असणार आहे, त्याला कमी करण्यासाठी जो कोअर्सिव्ह फोर्स लागतो तोही जास्त असणार आहे. त्यामुळे होणारे तुमचा हिस्टेरिसिस लॉस जास्त आणि त्यामुळे तुमचं टेम्परेचर वाढणार आहे जास्त. कळालं मग तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने परमनंट मॅग्नेटमध्ये आणि टेम्पररी मॅग्नेटमध्ये तुमच्या BH कर्वचा या ठिकाणी खूप सारा सिंहाचा वाटा आहे. आता या ठिकाणी हा जो BH कर्व आहे तो एकदम जाड डब्याचं ड, ओके, जाड त्या ठिकाणी आहे. एकदम वाईड तुम्ही त्याला या ठिकाणी म्हणू शकता. एकदम वाईड तो त्या ठिकाणी असणार आहे. जे काय मी बोलतोय ते माझ्या नोट्समध्ये अवेलेबल आहे आणि तेच तुम्हाला आपल्या बॅचमध्ये बघायला भेटणार आहे. ओके, 1 तास कंप्लीट झालाय. बट आपले मॅग्नेटिक सर्किटचं आपण तिसरं लेक्चर घेणार नाही आहे. त्यामुळं आता मॅग्नेटिक सर्किटचं काहीच नाही, 2-3 लॉ राहिले. ओके, आणि ते लॉ झाले की आपल्याला या ठिकाणी बघा हे लॉ आहे, एवढे लॉ बघायचे आणि बस 10 मिनटं लागेल अजून तर लयत लय. ओके, मग तेवढं बघितल्यानंतर आपण मॅग्नेटिक सर्किट खतम करणार आणि AC फंडामेंटल म्हणजेच तुमचं AC सर्किट चालू करणार. ओके, सगळ्यात पहिले या ठिकाणी राईट हँड रूल त्या ठिकाणी येतोय मित्रांनो. राईट हँड रूलमध्ये हा जो हँड या ठिकाणी तुम्हाला दिसतोय तशा पद्धतीने तुमचा उजवा हात पकडायचा आहे. उजव्या हातामध्ये काय करायचं आहे, पेन पकडा. उजव्या हातामध्ये अशा पद्धतीने पेन पकडा, सेम असाच. मित्रांनो, पेन जो पकडलाय तुम्ही ना, त्या पेनाला तुमचा असा अंगठा लागलाय. कसा? असा अंगठा लागलाय. तो जो अंगठा लागलाय मित्रांनो, कोणता? तो अंगठा जो लागलाय त्याच्याकडे तुम्हाला असा बाण या ठिकाणी दिसतोय, बरोबर आहे? तर त्या अंगठ्याकडची जी वरची बाजू आहे ना मित्रांनो, ती तुम्हाला दाखवते, काय दाखवते? ती दाखवते करंटची डायरेक्शन. इथे आय दिसतंय तुम्हाला, हा आय म्हणजे ही करंटची डायरेक्शन. तुमचा अंगठा जो आहे राईट हँड थंब रूलमध्ये तुमचा हा जो थंब आहे तो CURRENT करंटची डायरेक्शन दाखवतो. आणि तुम्ही हे जे बोट असे केले ना क्रॉसमध्ये, जे तुमच्या पेनाच्या साईडला तुम्ही 4 बोट जर केले ना, ते 4 बोट दाखवतात मित्रांनो. ही तर दिसते तुम्हाला अशा लाईन, ह्या ही दाखवते तुमच्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. या ठिकाणी ॲरो दिसतोय. म्हणजे जर असा तुम्ही पेन हातामध्ये पकडला आणि पेनाच्या वरच्या डायरेक्शनने जर करंटची डायरेक्शन असेल तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशा पद्धतीने या ठिकाणी इकडच्या साईडले असणार आहे. तेच जर तुम्ही उलटं केलं, काय केलं? तेच हा अंगठा जर खाली केला, काय? हा अंगठा जर खाली केला इकडच्या साईडने, अशा पद्धतीने अंगठा खाली केला, तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन या ठिकाणी अशा पद्धतीने होईल. मग हा जो रूल वापरला जातो, हा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कोणत्या दिशेने आहे ते या ठिकाणी माहिती करण्यासाठी वापरला जातो. आपण काय माहिती करण्यासाठी? मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन माहिती करण्यासाठी राईट हँड थंब रूल वापरला जातो. करंटची डायरेक्शन इकडे असेल तर तो इकडे असणार, तीच करंटची डायरेक्शन इकडे असेल तर ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी असणार. ओके, मग हा नियम तुम्हाला कळाला. पेपरमध्ये असाच प्रश्न विचारला जातो की राईट हँड थंब रूल कशासाठी वापरला जातो किंवा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन माहिती करण्यासाठी कोणता रूल वापरला जातो. असे खूप सारे रूल आहे की मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शनसाठी वापरले जातात. मग ते त्यांच्यानुसार बरोबर प्रश्न डिझाईन करतील, बरोबर आहे की नाही? असे सगळेच लॉज एकाच या ठिकाणी ऑप्शनमध्ये देणार आहे का? नाही देणार आहे. कोणताही त्यापैकी एकच ऑप्शनमध्ये देतील, बरोबर आहे की नाही? आता समोरचा आपला रूल जो आहे, लॉ जो आहे, तो मॅक्सवेलचा स्क्रूचा रूल आहे. शास्त्रज्ञाचं नाव येते मॅक्सवेल, त्याचा स्क्रू रूल या ठिकाणी, स्क्रूचा लॉ जो आहे तो या ठिकाणी आहे. तो पण काय सांगतो राजा? हा एक स्क्रू आहे, ही एक लाकडाची पट्टी आहे.
मी या ठिकाणी लाकडाची पट्टी घेतो, स्क्रू हा लाकडाच्या पट्टीत जातोय, बरोबर आहे, आणि तो ज्या लाकडाच्या पट्टीत जातोय ना आतमध्ये, ती खालची जी डायरेक्शन आहे मित्रांनो ही डायरेक्शन तुमची करंटची डायरेक्शन दाखवते. आणि हा स्क्रू आता इथे बघू शकतो तुम्ही या डायरेक्शनने फिरवल्या जातोय, बरोबर आहे, या डायरेक्शनने या ठिकाणी फिरवल्या जातो. तर ज्या डायरेक्शनने स्क्रू फिरवल्या जातोय त्या डायरेक्शनने तुमच्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनची या ठिकाणी हे असणार आहे, त्या ठिकाणी त्या दिशेने डायरेक्शन असणार आहे. मग हा स्क्रू अशा पद्धतीने फिरवल्या जाते, म्हणून जी तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असणार आहे ती ही डायरेक्शन अशी असणार आहे राजाओ. कारण खाली जातोय तोच जर वरती गेला तर कशा पद्धतीने मी तुम्हाला थंब रूलमध्ये ते सांगितलंय, बरोबर आहे की नाही. आता दुसरा एक रूल या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतो, बायोसॉट लॉ आहे. त्या शास्त्रज्ञांच्या नावावरून काही या ठिकाणी नावं आहे बघा. कुठे बायोसॉटूथ वगैरे असू शकते, कुठे बायोसॉट लॉ असू शकतोय. त्याचा फॉर्म्युला असतो बघा या ठिकाणी TD sin θ. याचं एवढं लक्षात ठेवायचं नाही तुम्हाला, काही गरज नाही त्याची तेवढी. तर या ठिकाणी अशा पद्धतीने फॉर्म्युला असतो. ते त्या ठिकाणी सांगतात मित्रांनो, मॅग्नेट जे आहे तुमचं, त्या मॅग्नेटचे कितीही तुम्ही तुकडे जर केले तर प्रत्येक छोट्या जो तुकडा असणार आहे तो वेगवेगळ्या तुकड्यामध्ये जो काही डिवाइड तुम्ही करणार आहे त्या ठिकाणी त्या भागातून जाणारी फील्ड, 1 नंबर फील्ड, 2 नंबर करंट, काय 2 नंबर करंट, नंतर डिस्टन्स काय नंबर 3ला काय डिस्टन्स, हे सगळे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनलला आपण हे चिन्ह दाखवतो, बरोबर आहे की नाही. चिन्ह म्हणजे तशा पद्धतीने तो आपल्याला फॉर्म्युला हे वरचे आहेत सगळे आपले या ठिकाणचे. ओके, फील्ड, करंट आणि डिस्टन्स, ओके, या सगळ्यांना ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. आणि तुम्हाला आर खाली दिसतोय म्हणजेच रेडियस, त्या रेडियसला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहेत. या लॉचं तुम्हाला तेवढं काही या ठिकाणी काम नाही बघा. बस फील्ड, करंट आणि डिस्टन्सच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि रेडियस तुम्हाला खाली त्या ठिकाणी छेदस्थानी दिसते, त्याच्या ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तेवढं काही याचं लक्षात ठेवायची गरज नाही आहे. त्यानंतर फॅरेडेज लॉ येतात मित्रांनो, जे काही आपल्याला मशीनमध्ये बघायचेच, तरी सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी बघून देतो. फॅरेडेज राईट हँड रूल आणि फॅरेडेज लेफ्ट हँड रूल. जो मित्रांनो राईट हँड रूल आहे ना, तो आपल्याला DC जनरेटर मध्ये बघायचा आहे. आणि तिथेच लेफ्ट हँड रूल येतो, तो आपल्याला मोटरमध्ये बघायचा आहे. मित्रांनो मोटरमध्ये आणि जनरेटरमध्ये हे जे लॉज आहे, रूल आहे, सेम आहे. फक्त EMF आणि करंट यांचं दोघांचं या ठिकाणी करंट जे बघू शकता ते चेंज त्या ठिकाणी होतं. ओके मित्रांनो, तुमचे हाताचे 3 बोटं, तुमचा अंगठा झाला, अंगठा तर्जनी आणि मधलं बोट, हे जे तुम्ही सगळे 90 डिग्रीमध्ये जेव्हा एकमेकांच्या 90 डिग्रीमध्ये पकडता तेव्हा तुमचा जो अंगठा जो आहे ना तो फोर्सची डायरेक्शन दाखवतो. तुमची तर्जनी ही या ठिकाणी फील्डची डायरेक्शन दाखवते. आणि तुमचा अंगठा जर राईट हँड रूल जर असेल तर इथे EMF येतो, इथे करंटच्या जागी काय येतो, EMF येतो. आणि तोच जर या ठिकाणी लेफ्ट हँड रूल जर असला तर त्या ठिकाणी फक्त करंट येतं. आपल्याला लेफ्ट हँड बाकीचा समोर बघायचा, पण याविषयी तुम्हाला माहिती सांगतो. DC जनरेटरमध्ये आपल्याला हा रूल बघायचा आहे परिपूर्ण. त्यामध्ये हा जो अंगठा आहे तो कंडक्टरची डायरेक्शन, काय कंडक्टरची डायरेक्शन, मोशन ऑफ कंडक्टर. ओके, ते लक्षात ठेवा, लिहून घ्या. अशा पद्धतीने काहीतरी 3 रेषा काढायच्या, अशा. हा तुमचा अंगठा झाला मोशन ऑफ कंडक्टर, फील्डची डायरेक्शन. आणि हा झाला तुमचा EMF. ओके, हा मोशन ऑफ कंडक्टर आणि फील्ड. याच्यावरती प्रश्न येतात बरं का, 100% प्रश्न येतात. एक तर तुम्हाला जनरेटरवरून हा रूल विचारला जाईल, किंवा मग या रूल मध्ये काहीतरी प्रश्न विचारला जाईल. ओके, मग अशा पद्धतीने फक्त इथे EMF असतो, ती मी तुम्हाला सांगतो. पुढे बी आपल्याकडे डायग्राम आहे लेफ्ट हँडची. ओके, आता बघा या ठिकाणी फोर्स ऑफ डायरेक्शन, इथे फोर्स लिहिले, फील्ड ऑफ डायरेक्शन हा तर्जनी, आणि हा करंटची डायरेक्शन दाखवतो. इथेच फक्त काय आहे मित्रांनो, राईट हँडमध्ये EMF त्या ठिकाणी असणार आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं, मी कसं लक्षात ठेवलं होतं, MOTH मदर, फादर, चिल्ड्रन, हा पूर्ण इकडे चिल्ड्रन. ओके, मोशन ऑफ कंडक्टर, फील्डची डायरेक्शन आणि करंट लेफ्ट हँडमध्ये. करंटच्या जागी फक्त तिथं EMF टाकायचा आहे राईट हँडमध्ये, बरोबर. मदर, फादर, चिल्ड्रन,
मदर फादर चिल्ड्रन, मदर फादर चिल्ड्रन. मदर म्हणजे मोशन ऑफ कंडक्टर, फादर म्हणजे फील्ड ऑफ डायरेक्शन, चिल्ड्रन म्हणजेच करंट. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हे लक्षात ठेवू शकता. ओके. नंतर समोर सारखे खूप सारखे रूल आहे बरं का, पण ती जास्त काही कामाचे नाही. ग्रीप रूल झाला, राईट हँड पाम रूल, पाम म्हणजे आपल्या हाताचा तळवा, पाम रूल झाला, स्विमिंग रूल झाला, ओके, एंड रूल झाला, आणि एक कॉर्क स्क्रू रूल, आपण ते सेम आपला मॅक्सवेल स्क्रू रूल सारखा ते सेमच आहे. असे खूप सारे आहे, पण आपला स्क्रू रूल, राईट हँड थंब रूल वगैरे हे जे रूल आहे ना, याच्यावरती प्रश्न जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विचारल्या जातात. अशा पद्धतीने आपलं मॅग्नेटिक सर्किट हे चॅप्टर या ठिकाणी संपलंय. समोरच्या सेशनमध्ये तुम्हाला AC फंडामेंटल हे चॅप्टर त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. AC फंडामेंटलवरती सुद्धा असे 4-5 सेशन घेऊन ते आपल्याला ते कम्प्लीट होईल. AC फंडामेंटल झालं की लगेच मेजरमेंट घेऊ, लगेच मशीन घेऊ, लगेच पॉवर सिस्टम घेऊ. ओके, काळजी करू नका, सगळ्या गोष्टी आपल्या होणार आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या सेशनला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि जाता जाता सांगतोय, काहीतरी फायदा झाला असेल, आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून आपल्या सेशनला लाईक करा. ओके, थँक्यू.